ओके, वेलकम एव्हरीवन टू सदैव क्लासेस. आज आपण पाहूया सराव संच 1.1 मधला आपण दुसऱ्या त्याच्या पुढची गणित आपण पाहूया. बघा दुसरं गणित काय तुम्हाला दिलेलं. बघा खालील चिन्हात दिलेली विधाने तुम्हाला शब्दात लिहायची आहेत. आता याचा अर्थ मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. याचा अर्थ काय की 403 ही संख्या संच Q चा घटक आहे. लक्षात ठेवा. 403 ही संख्या संच Q चा घटक आहे. कळलं? याचा अर्थ आहे. इथे -2 ही संख्या नैसर्गिक संख्या नाही. म्हणजे -2 ही संख्या n चा घटक नाही. असं तुम्हाला शब्दात लिहायचंय. इथे बघा p ही संख्या काय आहे? विषम संख्या आहे. त्यामुळे तुम्ही लिहिणार कसं तर की p ही विषम संख्या आहे म्हणजेच p हा विषम संख्यांचा काय आहे? संच आहे. p हा विषम संख्यांचा संच आहे. तुम्हाला जर एक्झॅक्ट वर्डमध्ये पाहिजे तर बघा तुम्हाला असं लिहावं लागेल. बघा कसं लिहिणार आपण तर वाचणार कसं तुम्हाला सांगितलं. 403 हा संच Q चा घटक आहे. 403 हा संच Q चा घटक आहे. दुसरं उत्तर -2 हा संच n चा घटक नाही. त्यानंतर संच P बघा नीट लक्ष द्या. संच P चे घटक P असे आहेत की P ही संख्या कोणती आहे? विषम संख्या आहे. P ही संख्या कोणती आहे? विषम संख्या आहे. बघा नीट लक्ष द्या. परत तुम्हाला सांगतो लास्ट वाला थर्ड वाला. बघा काय दिलं तुम्हाला संच P चे घटक P ही अशी संख्या आहे की P ही काय आहे? विषम संख्या आहे. P काय आहे तुमची विषम संख्या आहे. बरोबर? नीट लक्ष द्या बघा. क्वेशन नंबर 3. संच P चे घटक P ही असे आहेत की P ही कोणती संख्या आहे तुमची? विषम संख्या आहे. कोणती संख्या आहे P तुमची? विषम संख्या आहे. समजलं? बघा नीट लक्ष द्या. क्वेशन नंबर 2 बघा. Write the following expressions or write the following symbolic statements in words. तुम्हाला वर्ड मध्ये लिहायचे आहे. So this sign indicates that 4/3 is an element of set Q. लक्षात द्या 4/3 is an element of set Q. -2 is not an element of N. Set N. बघा इथे चिन्ह दिलं ना. सी चिन्ह कसं तुमचं व्हॉट इज द साइन. This sign indicates it is the element of that set. आणि जर आपण त्याला क्रॉस केलं इट इज नॉट अन एलिमेंट ऑफ द सेट. इट इज नॉट अन एलिमेंट ऑफ द सेट. And here p is an odd number. So inside p is such that it is an odd number. It is an odd number. In word you can write like this. बघा मी मुद्दामून तुम्हाला आन्सर डायरेक्ट दाखवतो कारण वर्ड मध्ये काय होतं आपण वर्ड मध्ये चुकता ना. हे बघा कालची पण आन्सर्स आहेत. तुम्ही काल आपण आन्सर घेतले ना. हा हे बघा हे कालचे आन्सर्स. ठीक आहे. डिट्टो कालचे आन्सर सगळे आपले करेक्ट आहेत. जर तुम्ही बघितले असेल आन्सर तर सगळे आपले आन्सर कसे आहेत? करेक्ट आहेत. सो फर्स्ट आन्सर 4/3 is an element of set Q. -2 is not an element of set N. And set P is set of all P's such that P is an odd number. Okay, set P is a set of such of all P's where P is a set of odd number. It is a set of odd number. Getting समजतंय? ओके. आता तुम्हाला याचा क्वेश्चन नंबर 3. कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहेत. एनी टू सेट्स कोणते दोन संच तुम्हाला यादी गुणधर्म पद्धती लिहायचे आहेत. सहसा अशी परीक्षा येत नाहीत पण तरी बघून घ्या. तुम्हाला दिले बघायचे. तिसऱ्याचा आन्सर तुम्हाला दिलेला आहे का? नाही. तिसरा आन्सर दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःहून ते आन्सर लिहू शकता. एनी टू सेट्स. पुस्तकातले कुठले दोन उदाहरणं तुम्ही त्यात घ्या. येस. नाउ क्वेश्चन नंबर 4. एक मिनिट हा. क्वेश्चन नंबर 4. काय दिलं पहिलं? खालील संच यादी पद्धतीने लिहायचे आहेत. पहिलं काय दिलं तुम्हाला? भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच म्हणजे कोणते महिने आपले जानेवारी फेब्रुवारी येतात का? नाही. जानेवारी फेब्रुवारी येतात त्याच्यामध्ये नाही. तर कोणते येतात तुम्हाला सांगा मला? चैत्र वैशाख. बघा कोणते येतात? चैत्र वैशाख. काय होतं टाइप करायला मला वेळ लागून जातो. त्यामुळे काय होतं मी थोडंसं आन्सर शीट डायरेक्ट तुम्हाला ओपन करून दिली. फक्त समजणं गरजेचं आहे आपल्याला. आपण उत्तरं पाहत नाही आधी. आपण प्रश्न समजून घेतो. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणजे सर आम्हाला नुसतं कॉपी करायला सांगता असं काही नाहीये. बघा. सौर काय म्हणतो आपण त्याला? हे आपले मराठी महिने आहेत.
चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक अग्रहायण म्हणजेच मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन. पौष माघ आणि फाल्गुन. कळलं का? तर हे आपले आहे सूर्य काय म्हणतात त्याला सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. कोणता पाहिला आपण? सौर महिन्यातील सर्व महिन्यांचा संच. सी क्वेश्चन नंबर 3. एनी टू सेट्स बाय युजिंग रोस्टर मेथड अँड लिस्टिंग मेथड. तुम्ही करा नंतर ते इसी आहे. क्वेश्चन नंबर 4 मधलं पहिलं बघा. क्वेश्चन नंबर 4 मधलं पहिलं. ऑल मंथ्स इन इंडियन, लक्षात ठेवा इंडियन वर्ड आलाय, इंडियन सोलार सिस्टम. इंडियन सोलार सिस्टम. जानेवारी फेब्रुवारी हे इंडियन महिने नाहीत, लक्षात ठेवा ते इंटरनॅशनल आहेत. इंग्रजी वर्ष म्हणतो पण त्याला. सो ऑल द months in Indian solar system. How many months are there? 12. Which are Chaitra बघायचे. Question number 4 दिल तुम्हाला. So चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण सर भाद्र. येस बोला. सर वॉल्यूम वाढवा ना. आवाज माझा फुल आहे राजा. माझा आवाज फुल आहे. तुमच्या मोबाईलचा आवाज वाढवा. माझा आवाज फुल आहे इथे. माझा आवाज फुल आहे. तुमच्या मोबाईलचा आवाज वाढवा. मी फुल केलाय आवाज. येतोय का आवाज सगळ्यांना आता? आवाज येतोय का गाईस? आवाज येतोय माझा ना? क्लिअर क्लिअर आवाज येतोय का? आवाज येतोय वेदांत आपलं सिमरन प्रज्ञा? आवाज तुमच्या मोबाईल मधून वाढवावा लागेल. माझा आवाज फुल आहे इथे. ठीक आहे. माझा आवाज फुल आहे. तुमच्या मोबाईल मधून आवाज वाढवावा लागेल बाळांनो. चला. सो चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्र अश्विन कार्तिक अग्रहायण. अग्रहायणाला आपण मार्गशीर्ष सुद्धा म्हणतो. मार्गशीर्ष महिन्याचे उपवास मुलींना माहित असेल. पौष माघ फाल्गुन. पौष माघ फाल्गुन. गेटिंग? मी तुम्हाला उत्तर यासाठी दाखवतो की मला टाईप करायला थोडासा वेळ निघून जातो त्याच्यामध्ये, म्हणून तुम्हाला उत्तर डायरेक्टली दाखवण्याचा माझा उद्देश आहे. बाकी काही नाही. नाही तर मला उत्तर येत नाही असं नाहीये. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. आता इथे काय करायचं बघा. डबल डबल घ्यायचे का नाही घ्यायचे? डबल डबल घ्यायचे का नाही? सी घ्यायचा, त्यानंतर ओ घ्यायचा, एम घ्यायचा, पी घ्यायचा, एल ई. आता ई 2 वेळा आहे बघा. ई इथं 2 वेळा त्यामुळे एकदाच घ्यायचा. अजून एम 2 वेळा आहे त्यामुळे किती वेळा घ्यायचा? तो एकदाच घ्यायचा, वन टाइम. अजून काही डबल आहे का? नाही. सी ओ एम पी एल ई एन टी. बरोबर. सी ओ एम पी एल ई एन टी तुमचं काय झालं? आन्सर झालं. सी बघा. सी ओ एम पी एल ई एन टी. मी तुम्हाला सांगितलं मगाशी सेम. हे बघा. त्यामुळे एक्स मध्ये आपण घेतलं महिरपी कंसात घेतलं सी कॉमा ओ कॉमा एम कॉमा पी कॉमा एल कॉमा ई कॉमा एन कॉमा टी. जे डबल डबल आले ते डबल घ्यायचं नाही. डबल डबल आलेलं घ्यायचं असतं का आपल्याला? नाही. लक्षात ठेवा. डबल घ्यायचं असतं का? नाही. समजलं? गेटिंग? थोडं मोठं करून स्क्रीन बघा. क्वेश्चन नंबर 4 मधलं सेकंड. दिस वन. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. सो repeat letters जे आहेत. So M and M are repeated. E and E are repeated twice. So we have to take them once only. We have to take them once only. त्यांना एकदाच घ्यायचं आहे. लक्षात ठेवा. You have to take them once only. So your answer will be here. See this question number 2. X is equal to curly bracket C comma O comma M comma P comma L comma E comma N comma T and curly bracket close. So this is your answer. This is your answer. समजलं? Getting? मी आन्सर तुम्हाला यासाठी लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो. आन्सर यासाठी दाखवतो की मला टाईप करायला वेळ लागतो इथे आणि आपला तेवढा वेळ सुद्धा जातो. नाही तर कालच आपलं पूर्ण झालं असतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघा इथे. 2 मिनिटं मला थोडंसं स्क्रीन वाढवतोय. स्क्रीन थोडंसं मोठं तुमच्यासाठी करू नका. दिसायला बरं पडेल आणि डोळ्यांना त्रास नाही होणार तुमच्या. क्वेश्चन नंबर 3. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. बरोबर. सांग प्रगती. ज्ञानेंद्रिय किती आहेत आपल्याला? प्रगती आवाज चालू कर. सांग ज्ञानेंद्रिय काय काय आहेत आपल्याला? आपण त्याला म्हणतो
सेन्सरी ऑर्गन, ज्ञानेंद्रिय किती आहेत आणि कोणकोणते? नाक, डोळे, त्वचा. हम्म. सर आवाज येते ना? सांग सांग, येतोय आवाज, बोल. नाक, डोळे, त्वचा, हम्म. कान आणि कान. जीभ, आणि जीभ. कळलं? तर माणसाच्या सर्व ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रिय आहे 5, बरोबर. त्यामुळे आपल्याला परिस्थितीचं ज्ञान होतं. पहिले आपले डोळे, त्यानंतर कान, नाक, जीभ आणि त्वचा, बरोबर. हे बघा, हे तुमचं आन्सर. बघा, दिसतं तुम्हाला वाय बरोबर कान, नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा, हे झालं आपलं उत्तर, बरोबर. हे अशा प्रकारे तुम्हाला उत्तरं लिहायची असं परीक्षेला असे प्रश्न विचारलेले असतात. सोपे असतात. फक्त आपण तुम्हाला सांगितलं ना, तुमचं भूमिती पण सोपं आहे आणि बीजगणित सुद्धा सोपं आहे. फक्त तुम्हाला ते कळलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय, एकदा समजलं की सोपं पडतं त्याच्यामध्ये. ओके. व्हेन यू व्हेन यू अंडरस्टँड, जेव्हा लक्षात ठेवा, मॅथ्स किंवा कुठलाही सब्जेक्ट, व्हेन यू अंडरस्टँड इट, इट इज व्हेरी इझी फॉर यू टू डील विथ इट. नाव क्वेश्चन नंबर 3, 4 मधला 3. Set of human sensory organs. Set of human sensory organs. Sahil Patel, tell me. Set of human sensory organs. Sensory organs. Nose, Yes. nose, ears, tongue, skin, Eyes. ठीक है. eyes. ओके. चल आवाज बंद करून टाकेल लगेच. सी बघा, तुम्हाला इथे आन्सर दिलाय. हिअर इज युअर आन्सर. नोज, इयर्स, आईज, टंग आणि स्किन. आता इथे बघा, इयर्स आणि आईज हे काय आहेत, प्लुरल आहे, लक्षात ठेवा, म्हणून त्यांना एस एस लावलाय. नोज एकच असतो आपला, सिंग्युलर आहे. टंग एक असते आणि स्किन ही टोटल जर स्किन बघितली आपण तर पूर्ण सिंगल, लक्षात ठेवा. स्किन आपली कंटिन्युअस आणि सिंगल आहे, त्यामुळे त्याला आपण सिंगल प्लुरल घेतले. खूप वाटतं आपल्याला इझी आहे, पण कधी कधी काय होतं, आपण त्याच्यामध्ये सुद्धा मिस्टेक करतो. वी टेन टू मेक मिस्टेक्स इन सम ऑफ द इझी क्वेश्चन्स अँड वी टेन टू लूज मार्क्स. क्वेश्चन नंबर 4. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. आता मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांना त्याच संख्येने भाग जातो, बरोबर. एक किंवा त्याच संख्येने भाग जातो. जसं मूळ संख्या आहे आपली 2, 1 ते 20 मधली पहिली मूळ संख्या आहे 2. ठीक आहे, आपण लिहूया इथे बघा. समजा आपण टाकूया एक्स बरोबर, पहिली मूळ संख्या आहे 2, त्यानंतर आहे 3, नंतर आहे 4. 4 येते का, नाही, कारण 4ला जोरात 2 ने भाग जातो. नंतर आहे मूळ संख्या आपली 5, नंतर आपली मूळ संख्या आहे 7. 9 नाही हा, लक्षात ठेवा, 9ला 3 ने भाग जातो. मग आहे आपली 11. हा, मग आहे आपलं 13. देन प्राईम नंबर, हा प्राईम नंबर. देन यू हॅव 15 नाही आहेत, मग इथं 17 आणि 19. 17 आणि 19. मी लिहितोय कशाला, उत्तर आहेत आपल्याकडे ना. 17 आणि 19, बरोबर. बरं, लक्ष असेल. डायरेक्ट आन्सर कडे जाऊ आपण. बघा इथे झेड. झेड इज इक्वल टू, क्वेश्चन नंबर 4 बघा. झेड इज इक्वल टू 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. दिस आर दी, सॉरी, या मूळ संख्या आहेत 1 ते 20 मधल्या. दिस आर दी प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 20. लक्षात ठेवा, दिस आर दी प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 20. प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 20. बघा, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. क्वेश्चन नंबर 4. Set of prime numbers from 1 to 20. What are the prime numbers you have already learned in standard 6, 7 वगैरे. So prime numbers are the numbers which are divisible by the number itself. त्याला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही. ओके, इट इज डिव्हिजिबल बाय द नंबर इटसेल्फ. सो वी कॅन से इट इज अ प्राईम नंबर. सो व्हॉट आर द प्राईम नंबर्स 1 to 20? आपण मागे सांगितलंय कोणते कोणते आहेत. दे आर
Let me show you. Two, 3, 5, 7, 11, 13, and 17 and 19. This question number 4's answer. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, and 19. These are the prime numbers between 1 to 20. 1 is, लक्षात ठेवा, आता तुम्ही मला 1 is neither prime number nor composite number. एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. व्हेरी इझी आहे, खूप इझी आहे. फक्त एकदा तुम्ही सराव केला की तुम्हाला ह्याच्यामध्ये पटकन हे सगळं समजून जाईल. डन. क्वेश्चन नंबर 5. पृथ्वीवरील खंडांचा संच. साहिल शेडगे, सांग मला क्वेश्चन नंबर 5. किती खंड आहेत पृथ्वीवर आणि कोणकोणते? पृथ्वीवरील खंडांचा संच. साहिल शेडगे. साहिल शेडगे, साऊंड अनम्यूट कर आणि सांग. साहिल शेडगे, आहेस ना जागेवर? आहे, सांग. आशिया हा. आशिया आफ्रिका युरोप हम्म, ऑस्ट्रेलिया हम्म, अंटार्क्टिका हम्म, दक्षिण अमेरिका हम्म, उत्तर अमेरिका हम्म. ठीक है. Okay, okay. बंद कर. Yes, Bhargav, tell me how many continents are there and which are they? Bhargav. So this question. Bhargav, tell me how many continents are there and which are there? Asia, South continent. Africa, Okay, Asia, South Africa is not a continent. South Africa कुठे आलं? फक्त आफ्रिका. Africa, America, अमेरिका म्हणजे अमेरिकात 2. नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका. Antarctica. ओके. हम्म, ठीक आहे, डोंट वरी. लेट मी शो द आन्सर. कन्फ्युजन होऊ नका, खूप इझी असतं. फक्त आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की 7 खंड आहेत जगामध्ये. किती खंड आहेत? 7. ओके. देर आर 7 कॉन्टिनेंट्स इन द वर्ल्ड. कोणकोणते आहेत बघा, तुम्हाला इथे आन्सर आहे. बघा आन्सर कोणते तुमच्या इथे बघा, लक्ष द्या. पहिला खंड आहे तुमचा आशिया, जो जगातील सगळ्यात मोठा खंड आहे, लक्षात ठेवा. आणि आपला भारत देश आशिया खंडाचा भाग आहे. दुसरा आहे आफ्रिका, हा पूर्ण खंड आहे. युरोप हा खंड आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया हा एक वेगळा खंड आहे. अंटार्क्टिका हा पूर्ण मानव विरहित खंड आहे, ज्या ठिकाणी पूर्ण बर्फच आहे. दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका, बरोबर, असे खंड आहेत. बघा मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ठीक आहे. आणि अमेरिका ज्याला आपण म्हणतो बाबा, हा अमेरिका हा जो उत्तर अमेरिकेचा देश आहे, USA ज्याला म्हणतो आपण, कारण तो USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. पण बाकीचे जे देश आहेत ते आपल्या दक्षिण, तुम्ही जर नकाशा बघाल तर नकाशावर तुम्हाला सगळे देश पाहायला मिळतील. नकाशा दाखवायची मला वाटत नाही गरज तुम्हाला याची, कारण आपण भूगोल शिकत नाही. See, there are 7 continents in the world. There are 7 continents in the world. First is Asia. Asia is the largest continent. लक्षात ठेवा, Asia is the largest continent and India is a part of Asian continent. India is a part of Asia. Then you have Africa, Europe, Australia, Antarctica, South America, and North America. And the country which we name as America, America ज्याला म्हणतो, it is not America, it is USA. त्याला काय म्हणतो? USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्याच्यामध्ये किती स्टेट्स आहेत? 50 स्टेट्स आहेत. 50 स्टेट्स आहेत. आणि त्या 50 स्टेट्स, जसं आपल्याकडे कसं राज्य आहे आपल्या भारतामध्ये, जसं आपण म्हणतो की बाबा आता 29 घटक राज्य होते, त्याचं आता 28 घटक राज्य झाले. म्हणजे तुम्हाला ना 28 स्टेट झाले आहेत. मग आपण जम्मू काश्मीर सेपरेट करून वी हॅव मेड 2 युनियन टेरिटरीज. असो, त्याच्यावर डीप मध्ये जायचं नाही आपल्याला. नाव नाव क्वेश्चन नंबर 4 झाला. क्वेश्चन नंबर 5 बघा. आता क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला काय करायचंय, लास्ट क्वेश्चन तुमचा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला काय करायचं, स्पष्ट दिसते स्क्रीन? मला असं वाटतं तुमच्या मोबाईलवर स्क्रीन स्पष्ट दिसते. तुम्हाला संच गुणधर्म पद्धतीने लिहायचे. काय लिहायचे तुम्हाला? संच गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत, बरोबर. रूल मेथड या ठिकाणी वापरायचे आहे. तर पहिलं काय दिलं तुम्हाला? ए. ए काय तुमचा?
ए ए मध्ये काय काय दिलं बघा. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. प्रगती सांग या संख्या काय सांगतात तुला? अंदाजे सांग मला काय सांगतात या संख्या? प्रगती काय आहेत या संख्या? अंदाजे सांग, चुकलं ते चालेल. काय आहेत या संख्या? तर वर्ग संख्या आहेत, त्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. बरोबर. तुम्ही नीट विचार करा, जर संख्या तुम्ही जर पाहिल्यात. हं. बघा, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग तुमचा आला 100. मग काय आहेत 100. आता हे वर्ग आहेत ना, तर आता तुम्हाला हाच गुणधर्म या ठिकाणी वापरायचा आहे. आणि तुम्हाला कसं लिहायचं बघा उत्तर. हाच गुणधर्म या ठिकाणी उत्तर कसं लिहायचं तुम्हाला? बघा. उत्तर तुम्ही कसं लिहू शकता? इथे बघा. ए बरोबर एक्स हा असा संच आहे की एक्सचा घटक बरोबर किंवा एक्स ही एनचा वर्ग आहे. लक्षात ठेवा. एक्स बरोबर काय? एनचा वर्ग. आता जो एन आहे, एन ही कोणती संख्या आहे? नैसर्गिक संख्या. लक्षात ठेवा. एन हे एन म्हणजे नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्या आहे, परंतु ही जी नैसर्गिक संख्या आहे ती 10 पेक्षा लहान आहे. इथे बघा 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे. बरोबर? म्हणजे 100च्या पुढे आपण गेलोय का? नाही गेलो. म्हणून ही संख्या 10 किंवा 10 पेक्षा कशी आहे? लहान आहे. लक्षात ठेवा. हा असं मला थोडं किचकट वाटतंय, पण समजून जाईल. एकदा तुम्ही प्रॅक्टिस केला की तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे? अशा प्रकारे आपण काय करतो? गुणधर्म पद वापरतो. यामुळे यादी पद सोपी असते, पण गुणधर्म पद थोडीशी मुलांना थोडीशी अवघड जाते. हं. नाव बघा. क्वेश्चन नंबर ए. सॉरी, क्वेश्चन नंबर 5 मधला ए. These are the squares. हे काय आहे? स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत. दिस इज 1. The square of 1, square of 2, square of 3, square of 4, square of 5, square of 6, square of 7, square of 8, square of 9, square of 10. त्यांच्या पुढे स्क्वेअर आहे का? नाही. इट इज अ स्क्वेअर. काय आहे हा? स्क्वेअर आहे. Therefore, this property can be used to write this set using rule method. This property can be used to write this set using rule method. So what is the answer and how you are going to write the answer? बघा. सिमिलर आन्सर तेच राहतं. मराठी असो इंग्लिश असो तुमचं गुणधर्म पदात तुमचं आन्सर तेच राहतं. एक्स इज एक्स इज दॅट बघा एक्स इज अ सेट इन विच एक्स इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ एन where this n is a natural number and it is equal to or less than 10. It is equal to or less than 10. बघा. नीट लक्ष द्या. परत सांगतो तुम्हाला. साइन लक्ष द्या. तुम्हाला साइन काय दिलं? असं साइन दिलं तुम्हाला. जर फक्त असं दिलं असतं. लक्ष द्या नीट. तुम्हाला सांगतो काय. जर फक्त असं दिलं असतं दॅट मीन्स लेस दॅन 10. म्हणजे इथे आपला 100 नसतं आला. लेस दॅन 10 म्हणजे 100 आला असतं का? नाही. पण त्यांनी काय दिलंय? लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅन ऑर इक्वल टू. हे बघा. ह्याची खाली रेष दिसली ना? याचा अर्थ काय होतो? इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. म्हणजेच तुमचं 100 या ठिकाणी आलंय. सपोज जर असं असतं फक्त काय हे जर नसतं तुमचं. सपोज हे हां. असं असतं तर लेस दॅन 10 म्हणजे तुमचं 81 पर्यंतच थांबलं असतं. पण तुम्हाला खाली रेष दिल्यामुळे काय दिलं त्यांनी? रेष दिल्यामुळे काय दिलं इथे तुमचं? चला नेक्स्ट बघा. ओके. देन क्वेश्चन नंबर 2. बी. बघा. 6, 12, 18, 24, 36, 36, 30, 36, 40, 48. आता 6चा पाढा आहे. बरोबर? 6चा पाढा आहे म्हणजे 6 गुणिले एन. 6 गुणिले काय दिलं? एन दिले. 6 गुणिले एन. आता ही प्रॉपर्टी या ठिकाणी वापरायची. 6 गुणिले एन ही प्रॉपर्टी या ठिकाणी वापरायची आहे. कशी वापरणार बघा. 6 गुणिले एन. बरोबर? बघा. बी हा असा संच आहे की एक्स बरोबर 6n जिथे एन ही नैसर्गिक संख्या आहे आणि बघा इथे एन ही 9 पेक्षा लहान आहे. बरोबर? 9 पेक्षा लहान आहे. 6 8 48. 48. 6 9 54 आहे का? नाही. मग एन ही 9 पेक्षा लहान आहे. थोडंसं कठीण वाटतंय, पण ते एकदा तुम्ही करा की तुम्हाला ते जमेल. सोपं आहे ते. हं. सी. क्वेश्चन नंबर बी बघा. 5 मधलं बी.
6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. Multiple of 6. हा 6 चा टेबल आहे. That means 6 into n. 6 into n. n is a natural number बघा. 48 आहे 6 8 जा 48. म्हणजे it is a natural number and it is less than 9. It is a natural number and it is less than 9. So your answer will be बघा. आन्सर सेम राहतं लक्षात घ्या. सेट तुमचा सेम राहतो. मराठीवाला सगळं सेम असतो. So your answer is x is a set. लक्षात घ्या बघा. Your answer is x is equal to 6n, where n is a natural number and it is less than 9. Less than 9 is बरोबर. 6 9 जा 54 तिकडे आहे का नाही. 6 8 जा 48 तिकडे आलेले आहेत. Therefore, it is less than 9. The next. Smile. This is smile. So C काय दिलंय smile. C काय तुमचं बघा लक्ष द्या. C काय तुमचं इथे smile. Smile is what? It is a letter in the word smile. Smile या शब्दातील हे काय आहे अक्षर आहे. Smile या शब्दातील हे काय आहे अक्षर आहे. ते डायरेक्टली आपण लिहू शकतो. याच्यात काय वेगळं असं काही वापरायचं नाही जास्त डोकं. स्माइल या शब्दातील हे काय आहे अक्षर आहे. स्माइल या शब्दातील काय आहे हे अक्षर आहे. परत तिकडे जातो मी थांबा. बघा वाय वाय बरोबर आहे काय आहे वाय हे स्माइल या शब्दातील काय आहे अक्षर आहे. वाय हे काय आहे स्माइल या शब्दातील अक्षर आहे. लक्षात ठेवा वाय हे काय वाय स्माइल स्माइल या शब्दातील अक्षर आहे. सी ओके. सी इज इक्वल टू SMILE. डायरेक्टली सांगू शकतो इट इज अ लेटर इन द वर्ड स्माइल. वाय इज द लेटर इन द वर्ड smile. It is a letter in the word smile. बघा see. So this Y is a letter. Y is a letter in the word smile. SMILE smile. त्याला कॉपीटेल करायचं आहे आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा घ्यायचा आहे. Then question number D. रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे काय आहे तुमचे आठवड्याचे दिवस. मग डी हा काय आहे आठवड्याचा दिवस आहे. डी हा काय आहे बघा आठवड्याचा दिवस आहे. बरोबर की नाही. रविवार पासून शनिवार पर्यंत. बघा इथं झेड घेतलाय. कुठला पण घ्या असं काही नाही. याच्यामध्ये अल्फाबेट झेड हा काय आहे आठवड्यातील दिवस आहे. झेड हा काय आहे आठवड्यातील दिवस. लक्षात ठेवा झेड हा काय आहे आठवड्यातील दिवस. बरोबर. सी डी संडे मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. संडे मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. डी वाला बघतो डी. सो इट इज व्हॉट इट इज अ डे इन अ वीक. इट इज अ डे इन अ वीक. लक्षात घ्या इट इज अ डे इन अ वीक. बघा. So Z is a day in a week. It is a day in a week. Sorry. It is a day in a week. समजतंय. सोपं आहे. फक्त थोडं तुम्हाला प्रॅक्टिस एकदा केली तुम्ही एकदा वाचलं परत हा व्हिडिओ परत पाहिलात तर तुम्हाला याच्यामध्ये कळून जाईल की आपल्याला नेमकं काय करायचंय. लास्ट क्वेश्चन आहे बघा आपल्या प्रॅक्टिस सेट 1.1 चा. AET बघा AET काय आहे रे. ईट या शब्दातील अक्षर आहे. लक्ष द्या याला आपण रिअरेंज करायचं आहे. याला काय करायचं आपल्याला रिअरेंज करायचं. याला आपण जर रिअरेंज केलं तर काय ना तुम्हाला AAT. ईट म्हणजे खाणे. बरोबर. ईट ईट म्हणजे काय खाणे. ईट म्हणजे काय खाणे. तुम्हाला मी सांगितलं की काय होतं तुम्हाला आता जर पर्सनली प्रत्येकाला विचारायचं हे समजलं नाही समजलं तर थोडंसं त्यात वेळ निघून जातो आणि काय होतं कोणाचा आवाज येत नाही कोणाचा आवाज कर्कश येतो. तुम्ही काय करा काही डाऊट असेल ना मला पर्सनली फोन करून विचारा नाहीतर मग व्हॉट्सअप करा एखादा फोटो काढून सर मला हे समजलं नाही ते समजलं नाही मी तुम्हाला फोन करून सांगेल मग ते तर आपल्याला बरं पडेल. बघा वा हे काय आहे ईट या शब्दातील काय आहे अक्षर आहे. वा हे काय आहे ईट या शब्दातील अक्षर आहे. बरोबर तुम्हाला सांगितलं मी. Getting AET. AET, if we rearrange this AET, if we rearrange this AET, what we get sorry, AET, we get EAT, it. It is a verb.
So what can we write? It is a letter in the word 8. It is a letter in the word 8. It is a letter in the word 8. लक्षात घ्या. It is a letter in the word 8. I know all the answers, but to just save our time, I am going to show you answers. Right? समजलं? So why is the letter in the word 8? Okay, guys. So do you have any doubt in this practice set 1.1? खूप आरामात मी घेतलं 1.1. आपण त्यासाठी 3 पार्ट घेतले. पहिल्या पार्ट मध्ये आपण सेट काय ते सांगितलं. व्हॉट इज अ सेट, संच काय ते सांगितलं. काल आपण थोडा आणखी पार्ट घेतला प्रॅक्टिस सेटचा आणि आता आपण पूर्ण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवलं. सो आरामात तुमचं एक एक सेशन मी पुढे नेतोय. बाकीचे सब्जेक्ट आपल्याला कधी पण घेता येतात, काही इश्यू नाही. आपल्याला बाकीचं शिकवायला घेतलं तर एका लेसन मध्ये एक एक धडा होऊन जातो आपला. पण मॅथ्स हे समजणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी थोडं आरामात हळू घेऊन चाललोय. समजलं की नाही? आपल्याला त्यासाठी बाकीचे विषय पण सुरू करायचे. आता बाकीचे विषय आपले जॉईन होतीलच, पण त्यामुळेच मला जास्त वेळ देता येईल आपल्याला आणि आपण 2-2 सेशन, 3-3 सेशन मध्ये आपण हे पूर्ण करू. आय होप कोणाला काही डाऊट आहे? नसेल असेल तर बिंदास मला विचारा. पण माझ्या मते आता विचारण्यापेक्षा तुम्ही मला व्हॉट्सअप करा, सर मला हे नाही कळलं, ते नाही कळलं. मी तुम्हाला डायरेक्ट फोन करेल. मी फोन करून तुम्हाला सांगेल की असं करायचं, तसं करायचं. कारण याच्यामध्ये काय होतं, आवाजाचा खूप प्रॉब्लेम होतो आपल्याकडे, रेंजचा प्रॉब्लेम होतो. म्हणून डायरेक्ट आपल्याला Zoomवर भार्गव त्यामुळे डायरेक्ट Zoomवर आपल्याला सांगणं कठीण पडते. कारण सगळ्यांचे वेव्हलेंथ आपल्या इथे मिळत नाही आणि बँडविड्थ जी आहे ती थोडी चांगली लागते या ॲप्लिकेशनसाठी. तर चला आजचा लेसन थांबवतोय. उद्या सेम टाइम विथ 1.2. ओके, सो बाय एव्हरीवन. बाय करा. तर बाय पण मीच करायचं का? चलो बाय.